नवरात्री उत्सवात आज आपण दर्शन घेणार आहोत तालुका मोताळा जिल्हा बुलढाण्यातील श्री जगदंबा देवी संस्थानाच्या पिंपळगाव देवीचं। सूर्य चंद्र तुझ्या समोरी पूत पेटती गा, काही दिशाणी मळवट भरला पृथ्वी झुलते गा, भूत्या होऊनी शेष नाचतो तुझ्या कीर्तनी गा, जय जगदंबे असुर हारिणी आई भवानी गा, उदे गांबे उदे, उदे गांबे उदे, आई उदे गांबे उदे, उदे गांबे उदे। बोदवड पासून 15 किलोमीटर आणि मोताळा पासून 25 किलोमीटर अंतरावर हे जगदंबा देवीचं एक जागृत देवस्थान आहे। या मंदिराला पिंपळगाव देवी असाही नावाने ओळखतात। बोदवड पासून 15 किलोमीटर अंतरावर हे जगदंबा मातेचं मंदिर आहे। या मंदिराच्या परिसरात छोटी छोटी दुकाने आणि कोल्ड्रिंक सेंटरही आहे। या परिसरातील दुकानेही माता जगदंबांच्या नावानेच आहे। हे मंदिर रस्त्याला लागूनच असल्याने मंदिरापर्यंतचा मार्ग सुरळीत आणि चांगला असल्याने भाविकगण येथे फावेल त्या वाहनाने दर्शनासाठी येतात। तसेच या मंदिरासमोरून जो रस्ता जातो तो अनेक गावांना सोप्या रीतीनेही जोडला जातो। जानेवारी महिन्यात पौष शुद्ध पौर्णिमेला इथे एक मोठी यात्रा भरते। ही यात्रा जवळपास 1 महिना चालते। खानदेश आणि विदर्भ या बाउंड्रीवर हे मंदिर असल्याने खानदेशी आणि विदर्भाच्या भाविकांचा इथे एक छान असा संगम होतो। हे जगदंबा मातेचं मंदिर बोदवड पासून बुलढाणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरच आहे, त्यामुळे खानदेश आणि विदर्भ यांचा एक संगम येथे होतो। भाविकांच्या मते हे एक जागृत देवस्थान आहे व या प्रकारचे मातेचे देवस्थान या भागात नसल्याने आसपासच्या गावातील भाविक याच ठिकाणी दर्शनासाठी येतात। या जगदंबा मातेची महंती व नाव लौकिकता पाहता येथील नागरिकांनी जमा झालेल्या निधीतून मंदिराचं नवीन बांधकामाचं काम सुरू केलं आहे। ही माता नक्कीच नवसाला पावते। अनेकांनी आपले नवस येथे पूर्ण केले आहे। या नवसातून किंवा देणगीतून येणाऱ्या निधीतून गावकरी व काही ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेत मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे। तसेच या मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाकडेही याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे। मी पिंपळगाव देवी सरपंच तेजराव पाटील। आम्ही या मंदिरासाठी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करून या तीर्थक्षेत्राचं ब दर्जामध्ये आणून यासाठी कोट्यावधी रुपये आतापर्यंत निधी मंजूर केलेला आहे। यापुढेही बराचसा निधी अजून दरवर्षी कोट्यावधी रुपये येणार आहेत। त्यातून या मंदिराचं नाव लौकिक वाढवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर आहे आणि सदैव प्रयत्न करत राहू। या मातेविषयी येथील भक्तांना खूप विश्वास आणि प्रेमही आहे। पाहूया त्यांच्या काही प्रतिक्रिया। नमस्कार, मी आबामाणी। मी बोदवडून दरवर्षी इथे म्हणजे कायमस्वरूपी येतच असतो आणि ते जे आपण मनोकामना मागतो ते प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते आणि ते नवस पण कबूल केले जातात। प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाल्यावर प्रत्येकाच्या परीने नवस देत असतो। मंदिराची पूर्वी माहिती अशी सांगतात की बा पूर्वी ह्या मंदिरात यायचं म्हटलं म्हणजे झाडानं येणं पाहिजे। तेवढं इथं घंटाटाऱ्यानं होते, मोठमोठाले प्राणी वाघ एक राहत म्हणतात, म्हणजे ह्या झाडावरतून त्या झाडावरून त्या झाडावरून नंतर मंदिरात प्रवेश करता येतो। आमचे प्रतिनिधी माननीय जिया शेख यांनी येथील पुजाऱ्यांची एक मुलाखत घेतली आहे। या पुजारींनी मातेचं महात्म्य आणि स्थापनेविषयी माहिती दिली आहे। जगदंबा देवी या मंदिरामध्ये इथले जे विश्वस्त महाराज आहेत आमच्यासोबत उपस्थित आहे। जगदंबा देवीबद्दल पिंपळगाव देवीची आज माहिती आपल्याला महाराज महाराज नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। महाराज आधी तुम्ही तुमचा परिचय द्यावा। चिंदू महाराज, तुम्ही आम्हाला सांगा की ही जी देवी आहे इथे खूप प्रसिद्ध आहे आणि ह्या प्रसिद्धीच्या माध्यमातून इथे भाविकांचा नेहमी रश असतो आणि आमच्या माहितीनुसार इथे यात्रा सुद्धा भरवली जाते। ही यात्रा केव्हा भरते? यात्रा जानेवारी पौष शुद्ध पौर्णिमा। किती दिवस चालते यात्रा? 15 दिवस। महाराज काय म्हणता येईल देवीच्या आख्यायिकेबद्दल काय सांगता येईल? आख्यायिकेबद्दल म्हणजे पावणारी देवी आहे। बरेचसे भाविक येतात, दर्शन घेतात आणि जे मनात असलं ते पूर्ण मिळणार। अच्छा, म्हणजे कसले कसले नवस दिले असं इथे? इथे दिवा रोड आहे इथे तुम्ही एक अजून आख्यायिका आहे महाराज की ते देवी कसे प्रकट झाले होते त्याबद्दल तुम्ही माहिती दिली। ते काय पुरातन काळातून लोक सांगितले होते की वाढवच आहे, वाढवत असून त्यांनी त्या तिन्ही बहिणी ते पूर्ण गावातून स्वप्नात आले। स्वप्नात येऊन जयंता माणसाला सांगितलं की तुम्ही इथं उपरा,
ते उकरलं ते एकामेकात गुंतलेल्या दिसल्या तेव्हा म्हणून संस्था कमी देवीच्या मंदिराची उजागरता झाल्यापासून येथे 2 दीपमाळा बनवल्या आहेत. या दीपमाळा साधारण 300 वर्षापूर्वीच्या आहेत आणि भाविक या दीपमाळावर चढूनच देवीच्या नावाचा दिवा लावतात. दिवाळीच्या वेळेस या दीपमालेच्या प्रत्येक पायरीवर दिवे लावले जातात. ज्यावेळेस देवीचं उजागर झालं त्या दिवसापासून पिंपळगाव देवी इथे या 2 दीपमाळा बनवण्यात आलेल्या आहेत. या दोघी दीपमाळा पुरातन काळातील असून साधारणतः 300 ते 400 वर्षापूर्वी या दीपमाळा बनवण्यात आल्या आहेत. भाविकांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळेस देवीसाठी दिवा लावायचा असायचा त्यावेळेस भाविक याच्यावरती जाऊन वर देवीचा दिवा लावायचे व यावेळेस ही दिवाळीच्या वेळेस या दीपमाळांच्या प्रत्येक पारीवरती देवीसाठी दिवे लावले जातात. ज्यांना मूलबाळ होत नाही अशा भगिनी देवीच्या मंदिरात येऊन पूजा करतात. हिरव्या कपड्यात नारळ आणि ओटी बांधून नवस मागतात. त्याला भार असं म्हणतात. हे भार नवस पूर्ण झाल्यावर बांधले तिथून सोडून नदीत वाहिले जातात. अशी नवस फेडण्याची येथील प्रथा आहे. हे असे असतात नवसाचे भार. या भारांमध्ये भाविकांचा नवस बांधलेला आहे. हे भार म्हणजे एका कपड्यात नारळ आणि देवीची ओटी असा सामान बांधून येथे हे भार बांधले जातात. आपला नवस पूर्ण झाल्यावर हा भार भक्तिभावाने नदीत वाहिला जातो. काय नाव आपलं? अशोक नसतो साबळे. बरं, ही जी इथं भार बांधलेली आहे याच्याबद्दल काय म्हणते? याच्याबद्दल जे भाविक येतात मंदिरामध्ये ते ओटी घेतात दुकानावर आणि देवीच्या पूजा करतात आणि इथं पुत्रप्राप्तीसाठी बांधतात. पिंपळगाव देवी येथील जगदंबा मंदिराचे विश्वस्त साबळे साहेब यांनी आपल्याला आता माहिती दिलेली आहे की इथे जे माझ्या मागे आपण बघत असाल हे जे इथे नारळाचे भार बांधलेले आहे याच्यामध्ये ओटीसह बांधण्यात येतात व त्यामध्ये मुलं बाळ ज्यांना होत नाही त्यांच्या प्राप्तीसाठी नवस केला जातो व नक्कीच देवीच्या आशीर्वादामुळे ज्यांना मुलं बाळांची प्राप्ती झाली त्या लोकांनी येऊन इथे हे भार सोडून या नदीमध्ये वाहून देवीला अर्पण केले जातात अशी आख्यायिका या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. या जगदंबा मातेच्या आशीर्वादानेच फिल्म निर्माते सुधाकर बोकाडे यांनी आपल्या फिल्म प्रवासाला सुरुवात केला होता आणि आजपर्यंत ते नसतानाही त्यांचं नाव एक यशस्वी फिल्म निर्मात्यांमध्ये घेतलं जातं. विशेष म्हणजे येथूनच 3 किलोमीटर अंतरावर शिंदखेडा हे त्यांचे एक गाव आहे. ते जेव्हाही गावी येत तेव्हा या देवीचं आवर्जून दर्शन घेत. येथूनच 3 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध फिल्म निर्माते सुधाकर बोकाडे यांचं शिंदखेडा नावाचं गाव आहे. हे गाव सुधाकर बोकाडे यांचं मूळ गाव. या देवीचा नवस मानल्यानंतर सुधाकर बोकाडे यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यातूनच साजन हा त्यांचा एक पिक्चर सुपर डुपर हिट झाला. यानंतर जेव्हाही सुधाकर बोकाडे गावी येत तेव्हा देवी जगदंबेचं दर्शन आवर्जून घेत. मित्रांनो, आपण बघितलं असेल की साजन फिल्मचे जे डायरेक्टर होते सुधाकर बोकाडे ते याच गावापासून 3 किलोमीटरवर राहत होते. देवीच्या आशीर्वादामुळे भरभरून त्यांना यश प्राप्ती झाली व त्याच मार्गदर्शनातून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश घेतला व सुधाकर बोकाडे यांनी नामांकित पिक्चर बनवले. त्यामधलं एक नामांकित पिक्चर म्हणजे साजन हा पिक्चर होता. सुधाकर बोकाडे फिल्म डायरेक्टर यांची इथं नेहमी उपस्थिती असायची. प्रत्येक वर्षी आवर्जून येऊन ते देवीच्या दर्शनाला इथे यायचे. या आख्यायिकेनुसार या आजूबाजूच्या परिसरातील सर्व मान्यवर इथे येऊन देवीचे दर्शन घेतात. नवरात्री उत्सवात येथे 7 दिवसांचे नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 20 ऑक्टोबरला जगदंबा मातेच्या होम हवन व पूजेने या उत्सवाची सांगता होणार आहे. घटस्थापनेपासून 7 दिवसापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये इथं देवीचा गजर केला जातो व नवरात्रीमध्ये एका प्रकारचा उत्सव इथं मनवण्यात येतो. या नवरात्र उत्सवात सकाळी 5 ते 6 काकडा आरती, 6:30 वाजता मातीची आरती, सकाळी 9 ते 12 ते दुपारी 2 ते 5 भागवत कथा, संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि 8 ते 10 हरिकीर्तन असे नियमित कार्यक्रम होतात. दिनांक 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता या जगदंबे मातेचे होम हवन व पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक नवरात्रीमध्ये या जगदंबे मातेचे भागवत कथा सप्ताह तसेच होम हवन व पूजेचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये आसपासच्या सर्व गावांच्या भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
रुक्माबाई चिंतू साबळे पिंपळगाव देवीचे पुजारी आहे आम्ही. रोज परंपरा पूजा करतो आम्ही. आता आमची समजा 12वी-13वी पिढी आहे. आमच्या घरात सगळं आहे. आम्ही मंदिराचे परिवार उद्यमान संपत साबळे, चिंतू साबळे, अशोक नथू साबळे असे 3 आम्ही परिवार आहे मंदिराचे. आमच्यासाठी परंपरा आहे, पूजा विधी आम्ही करत राहतो. नवरात्री निमित्त सर्व आमच्या दर्शकांना BCN डिजिटल परिवार आणि सी न्यूजच्या टीमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. माता जगदंबेच्या कृपेने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो हीच तिच्या चरणी प्रार्थना. नमस्कार.